श्री स्वामी समर्थ. ओम स्वामी निवय. आपले सहर्ष स्वागत आहे. स्वामी माऊली आपल्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत, आपल्याला सुखात आनंदात ठेवोत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. काही इच्छापूर्तीसाठी किंवा काही प्राप्तीसाठी आपण देवाला नवस बोलतो. कधीकधी आपण स्वामींना नवस बोलतो, पण खरंच स्वामी मागितलेला नवस पूर्ण करतात का? किंवा ज्यांना कुणाला ते अनुभव आलेले आहेत की त्यांनी स्वामींना प्रार्थना केली, नवस बोललेत आणि त्यांची प्रार्थना स्वीकार करून स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिले आहेत, तर होय, हे घडू शकते, हे घडते आणि असे अनेक अनुभव आहेत. तुम्हालाही हा अनुभव घ्यायचा आहे. नवस पूर्ण व्हावा म्हणून तुम्ही देवाला कधी पेढे अर्पित करता, तर कधी स्वामींना नवस पूर्ण करण्यासाठी मी अक्कलकोटला येईल अशी प्रार्थना करतात, नवस बोलतात. तेव्हा खरोखर त्यांच्या इच्छा पूर्ण होतात. परंतु जे कोणी अक्कलकोटला जातात किंवा जिथे नवस बोलतात तिथे जाऊनच नवस पूर्ण होतो का? तर उत्तर होय आहे. पण कधीकधी तुम्ही जर देवांना नवस बोलण्यासाठी देवाला प्रार्थना करून देवाचे अधिक नामस्मरण केल्यास तो तुमची इच्छा तुम्ही जिथे आहात तिथेच पूर्ण देखील करतो. मनात हवी ती श्रद्धा आणि भक्ती. देव हा प्रलोभनांचा नाही करावा, तर देवाचे नित्य स्मरण किंवा मी तुमचे इतके पारायण करेल असे तुम्ही करू शकता. तुम्ही जितके देवाचे स्वामींचे ध्यान कराल किंवा स्वामींचे नाम जप कराल किंवा स्वामींच्या मठात 11 गुरुवार जाणे किंवा तिथली काही सेवा करणे असेही संकल्प बोलून नवस बोलू शकता. सर्वात सोपा आणि सहज करता येणारा असा नवस बोला. स्वामींना 1 नारळ, खडीसाखर आणि फुले घेऊन मठात जा. आपली इच्छा सांगा आणि तिथे काही वेळ बसून नामस्मरण करा. स्वामींना ते नारळ, खडीसाखर आणि ती फुले अर्पण करताना मनातील ती सर्वात मोठी इच्छा स्वामींच्या चरणाशी सोपवून निश्चिंत व्हा. तुम्ही पाहाल, अगदी काही तासात सुद्धा ती इच्छा पूर्ण होते. हे अनुभव मी स्वतः घेतले आहे. इच्छा बोलण्याआधी स्वामीसमोर नतमस्तक व्हा. पूर्ण समर्पण भाव ठेवा. मनात अत्यंत श्रद्धा ठेवा. विश्वासाने स्वामींना आपला गुरुपिता माना आणि स्वामींना आपली इच्छा व्यक्त करा. अगदी 3 तासात सुद्धा इच्छा पूर्ण होते. काही इच्छा पूर्ण होण्यासाठी काही अवधी लागू शकतो, पण तुम्ही संयम ठेवावा, धीर ठेवावा, कारण स्वामी माऊली अफाट अनंत ऊर्जेने भरलेले आहेत. तुमची जी इच्छा तुम्ही देवाकडे पाठवता ती प्रथम ब्रह्मांडाकडे जाते, ब्रह्मांडाकडून देवाकडे जाते. तेव्हा काही काळ वाट पहा. तुमचा नवस, तुमची इच्छा लगेचच पूर्ण होईल, स्वीकारल्या जाईल. स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा. पूर्ण विश्वासाने केलेली प्रार्थना किंवा नवस स्वामी स्वीकार करतात. यावर कित्येक भक्तांनी अनुभव घेतले आहे. तुम्ही पण स्वामींना काही सेवा दिल्यानंतर तुमची इच्छा पूर्ण झाल्याचा, नवस पूर्ण झाल्याचा अनुभव घेतला आहे का? कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. स्वामींना सच्चा भाव, सच्ची भक्ती पाहिजे. नामस्मरण किंवा पारायण केल्यास अधिक प्रभावी नवस पूर्ण होण्याचे अनुभव येऊ लागतात. जर तुम्ही एखाद्या अडचणीत आहात, काही त्रासात आहात, त्याच्यासाठी किंवा आरोग्याच्या काही समस्यासाठी तुम्ही स्वामींना नवस बोलत आहात, तर पूर्ण श्रद्धा ठेवून स्वामींच्या मूर्तीपुढे नतमस्तक व्हा आणि नवस बोला. तुम्हाला जे काही शक्य आहे किंवा तुम्ही जे काही करू शकता
श्रद्धेने करा. नक्कीच स्वामी माऊली तुमची इच्छा पूर्ण करतील याचा अनुभव तुम्हाला येईल. कारण अनेक भक्त असा अनुभव घेतात की जिथे श्रद्धा आणि विश्वासाने अगदी त्या क्षणाला मागितलेली इच्छा किंवा बोललेला नवस लगेचच काही तासात पूर्ण होतो. होय, हे सत्य आहे आणि तुम्ही सत्यच ऐकत आहात. स्वामी माऊलींची दिव्य ऊर्जा या संपूर्ण ब्रह्मांडात आहे. श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप केल्यासही त्याचे अनुभव येऊ लागतात. सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे येते आणि तुम्ही मागितलेली नवसाची इच्छा लगेचच स्वामी माऊली तात्काळ पूर्ण देखील करतात. श्रद्धा, भक्ती आणि विश्वास कायम ठेवा. कधीकधी कुणाच्या प्रारब्धानुसार तर कधी कुणाच्या मोठ्या अडचणीनुसार तो काळ परिवर्तित होईल. पण जर तुम्ही श्रद्धेने नवस बोलत आहात तर स्वामी नक्कीच तो तुमचा पूर्ण करतील. हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला मदत करेल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी. मध्ये काही काळ जात असेल तर श्रद्धा मात्र कमी होऊ देऊ नका. नामस्मरण सुरू ठेवा. प्रत्येकाच्या कर्मानुसार स्वामी त्यांना फळ देतात. आपण स्वामींना काय देणार? ते जगद्वंद्य आहेत. ते परमपिता परमेश्वर गुरु आहेत. त्यांना आपण काय देणार? तर आपण विश्वास, श्रद्धा आणि भक्तीने त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न मात्र करू शकतो. आपण नेहमीच म्हणतो की देवा मीही तुमचा आणि माझे सर्व इच्छितही तुमचे. तेव्हा मग विचार न करता स्वामींवर संपूर्ण श्रद्धा आणि भक्तियुक्त अंतःकरणाने स्वामींची सेवा करा. नामस्मरण करा. स्वामी तुमच्या मनातील ती इच्छा लगेचच पूर्ण करतील हा विश्वास बाळगा. स्वामी आहेत. हम गया नहीं जिंदा है या अभयवचनावर स्वामी आपल्याला अभयवचन देतात की मी सतत इथे आहे तुझ्यासाठी, तुझी मदत करण्यासाठी. तेव्हा तुम्ही फक्त मनपूर्वक श्रद्धेने हाका मारा. स्वामी तुमच्या हाकेला, तुमच्या नवसाला नक्कीच पावतील आणि तुमचा नवस पूर्ण होईल. ओम स्वामीवर तुम्ही पहिल्यांदा भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ही माहिती, हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. ही माहिती तुमच्या प्रियजनांना शेअर करण्यास विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा, नवस पूर्ण करोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.